Hello everyone. Today we are going to learn about chronic obstructive pulmonary disorder, that is COPD. Definition of COPD. COPD म्हणजे chronic obstructive pulmonary disorder. हा डिसऑर्डर किंवा हा डिझीज होण्याचे दोन मुख्य कारणं आहेत. पहिले क्रॉनिक ब्रॉन्कायटिस अँड सेकंड इज एम्फिझिमा. ह्या दोन पर्टिक्युलर फॅक्टर्स किंवा मेजर फॅक्टर्समुळे जी नॉर्मल एअरफ्लो असते लंग्समधली ती डॅमेज होते किंवा त्या एअरफ्लोमध्ये जे अडथळे निर्माण होतात त्याच्यामुळे जी टिश्यू सेल लाईन आहे ती इन्फ्लेम्ड होते, म्हणजे त्याला सूजन येते किंवा जास्त म्युकस सिक्रिशन किंवा जास्त स्टिकी म्युकस सिक्रिशनमुळे ती जी एअरफ्लो आहे ती ब्लॉक होऊन जाते. त्या कंडिशनला आपण COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज किंवा डिसऑर्डर असे म्हणू शकतो. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजला अजून 4 नावे आहेत. त्यातले पहिलं नाव क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज, दॅट इज COLD. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज, दॅट इज COAD. क्रॉनिक एअरफ्लो लिमिटेशन, दॅट इज COL. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह रेस्पिरेटरी डिसीज म्हणजेच CORD. आता आपण पुढे बघूया टाईप्स ऑफ COPD. मेनली 2 टाईप आहेत. पहिला आहे एम्फिझिमा आणि दुसरा आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. सो पहिला टाईप एम्फिझिमा, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जी एअरवेज आहे किंवा एअर पाईप आपण जे म्हणतो लंग्समध्ये प्रेझेंट आहे, ज्याच्या थ्रू आपण इनहेल अँड एक्झेल करतो, त्याला लागूनच एक अल्व्हेओलाय सॅक आहे. त्याच एअर सॅक्समध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा डॅमेज झाली किंवा एनलार्ज होऊन जर ती एअर सॅक बस्ट झाली तर त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड जे आपण एक्झेल करतो आपल्या बॉडीमधून ते स्टॉप होऊन जातं किंवा ते आपल्या बॉडीमध्ये साचून राहतं. ॲज वी ऑल नो की कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये घातक आहे. त्यामुळे जर एअर सॅक डॅमेज झाली किंवा बस्ट झाली तर आपण एक्झेल ही प्रोसिजर किंवा इनहेल ही प्रोसिजर नॉर्मली करू शकणार नाही आणि त्यामुळे बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साईडची जी कपॅसिटी आहे किंवा जी लिमिटेशन आहे ती इन्क्रीज होत जाईल किंवा त्याची कार्बन डायऑक्साईडची जी कपॅसिटी आहे ती हळूहळू प्रमाणात वाढत जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढील सिम्पटम्स दिसतील, जसे की शॉर्टनेस ऑफ ब्रीथ किंवा श्वास अडकल्यासारखे वाटेल किंवा खूप जास्त कालावधीपर्यंत आपल्याला कफ किंवा जास्त प्रमाणामध्ये विझिंग होईल. विझिंग हा एक खरखर आवाज असतो. जेव्हा आपण नॉर्मल श्वास घेतो तेव्हा आपल्याला तो खरखर आवाज अनुभवता येतो किंवा आपल्याला लॉंग टर्म किंवा ऑनगोईंग फटीग होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात वाढतात. नाव वी विल मूव फॉरवर्ड फॉर नेक्स्ट. दुसरा टाईप आहे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. ह्या कंडिशनमध्ये एअरवेजमध्ये जेव्हा इन्फ्लमेशन, सूजन किंवा जास्त प्रमाणामध्ये इरिटेशन कॉज होतो. आता हे इरिटेशन आणि इन्फ्लमेशन जास्त प्रमाणामध्ये म्युकस सिक्रेट करतो. म्युकस हा एक स्टिकी सबस्टन्स आहे. जेव्हा म्युकस सिक्रेशन एअरवेजमध्ये वाढत जातं किंवा जास्त प्रमाणामध्ये त्याची वाढ होते तेव्हा ऑटोमॅटिकली ते एअरवेजला ब्लॉक करून टाकतं, म्हणजे की आपण इनहेल अँड एक्सेल प्रोसिजर करू शकत नाही ड्यू टू एक्सेस म्युकस सिक्रेशन. जास्त प्रमाणामध्ये म्युकस जर सिक्रेट झालं आणि इन्फ्लमेशन झालं, सूजन आली त्या पर्टिक्युलर एअरवेजला, तर आपण त्याच्यातून श्वास घेऊ शकत नाही किंवा ती प्रक्रिया करू शकत नाही इनहेल अँड एक्झेलेशनची. आणि पेशंटच्या थुंकी वाटे किंवा जेव्हा पेशंट कफ करेल त्या दरम्यान ते म्युकस बाहेर निघेल आणि त्या म्युकसला आपण फ्लेगम और स्पुटम असं म्हणतो. आता या क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमुळे होणारे पुढचे सिम्पटम्स असे आहेत की आपल्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो किंवा पेशंट कफ करताना किंवा स्पिटिंग करताना त्याच्या कफमधून म्युकस सिक्रेट होतो किंवा म्युकस बाहेर पडतो. तो व्हाईट असतो किंवा क्लिअर व्हाईट असा म्युकस असतो. कफ असणार आहे जो की 2 ते 3 महिन्यापर्यंत लॉंग टर्मपर्यंत आपल्याला कफ होण्याचे चान्सेस आहेत. टायर्डनेस फील होणार एक्सेसिव्ह कफिंगमुळे
आणि चेस्ट डिस्कम्फर्ट और टाईटनेस होणार, म्हणजे चेस्ट खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचं आवळलं जाण्याची शक्यता आहे. थँक्यू.